जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे, तर आज एक म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला। या प्रकारानंतर या टवाळखोरांना तातडीनं पोलिसांनी अटक करण्याची मागणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली आहे। या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात 4ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बघा, जी काही घटना 2 दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे। कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जे मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते, दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात। तर संध्याकाळी मी गुजरातला होती, तिचा मला फोन आला की मम्मी मला जायचं, तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे 2-3 मुलं मी तिच्यासोबत पाठवले। तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या, काही 17च्या म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या होत्या, कृषिका पण आता 18ची झाली, 2 दिवस आधीच झाली, तर या सगळ्या 17-18 वर्षाच्या मुली होत्या। पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले। आमच्या गार्डने त्याला म्हणजे त्याचा मोबाईल घेतला, त्यांनी सगळं शूट केलं। जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले, आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते। परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं, दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं। ठीक आहे, मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले। जवळपास 30-40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे 2-3 लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही। त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या। निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली। जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे, तर आज एक म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही।